मुलांना केंद्रबिंदू मानून ज्ञानदान करणारा अवलिया आदर्श शिक्षक श्री शहाजान वजीर मुलानी। माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी भंडारदरा डॅम येथे कार्यरत असलेले शिस्तप्रिय विद्यार्थीप्रिय ज्येष्ठ शिक्षक शहाजान वजीर मुलानी यांच्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये 30 वर्ष प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाली आहे। त्यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त सेवापूर्ती गौरव सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला आहे। शहाजान मुलानी सर यांनी आपल्या आयुष्यात काम करत असताना विद्यार्थ्यांना अतिशय तळमळीने अंतःकरणपूर्वक शिक्षण दिले। त्याचा आदर्श सर्व शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी आपल्या भाषणात केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य शरदराव देशमुख हे होते। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मुलानी सर यांची बैलगाडीवर ढोल ताशांच्या गजरात शेंडी गावातून भव्य मिरवणूक काढली। सेवापूर्ती समारंभ निमित्ताने आजी माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली। त्याचबरोबर त्यांचे बालमित्र भिंगारे साहेब यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी कार्यकारिणी सदस्य सुधाकरराव आरोटे, आनंदराव नवले, रमेश जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्वागत शेळके सर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दिलीपराव रोंगटे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादव कोटकर व नीता देशमुख यांनी केले, तर आभार महेश पाडेकर यांनी मानले। कार्यक्रमाप्रसंगी शेंडी, आंभोळ, कुंभेफळ, मेहंदुरी, अकोले येथून पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे आणि विविध विद्यालयातील शिक्षक वृंद, शिक्षकेतर मुख्याध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर। कधीच नकार हा चुकून शब्द त्यांच्या तोंडून मला ऐकायला मिळाला नाही। कायम सकारात्मक दृष्टिकोन, त्यांचं जे वागणं असायचं ते मिळून मिसळून असायचं। हा असा तो असा असा कधीही त्यांनी भेदभाव केला नाही। हे गुण त्यांच्याजवळ विशेष आहेत। शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय, क्षमाशील, कर्तव्य तत्पर हे सर्व गुण त्यांना लागू पडतात। आणि शिक्षकांवर आहे तेवढी जबाबदारी। तुम्ही येता, वेळ तर तितकाच जातोय, दिवस तर जातोच आहे, आणि तुम्ही जर तेवढंही करून विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जर शिकवित नसाल तर त्याच्या इतकं दुसरं कोणतंही पाप नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। ठेवण्याचा प्रयत्न केला। आंबोळला बदली झाली 2003 मध्ये। आंबोळला गेलो, आंबोळला सुद्धा त्या ठिकाणी साधारणतः जवळजवळ 6 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं। त्या ठिकाणी सुद्धा असेच बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी माझे तयार झालेले आहेत। त्याचबरोबर आंबोळवरून त्या ठिकाणी की आज हे जे पाठीमागे जे आंबोळचे विद्यार्थी उभे राहिलेले आहेत, त्याचं जे हे जे काही नियोजन आहे आजच्या कार्यक्रमाचं, या नियोजनाचं जे काय म्हणतो आपण नेतृत्व किंवा नियोजन कसं करावं याच्या संदर्भात त्यांचे सारखं मला फोन यायचे की बाबा या पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे। आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ते नियोजन या ठिकाणी करत आलो मी। की त्याचबरोबर की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या विद्यालयामध्ये माझ्या नोकरीला सुरुवात झाली त्याच विद्यालयामध्ये माझा त्या ठिकाणी सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी होतोय, याचा मला खूप मोठा अभिमान आहे। मी बदलीला कधीच नकार दिला नसेल। बदली झाली का लगेच दुसऱ्या शाळेवरती त्या ठिकाणी हजर झालो, आणि त्याच कामाचं फळ आज तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल प्रत्येक विद्यार्थ्याच्या मुखामधून। त्या ठिकाणी त्याच कामाचं फळ त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे। आणि या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्यावरती खूप असं प्रेम केलं या ठिकाणी, आणि अतिशय जिव्हाळा या ठिकाणी लावला। प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी मी बसण्याचा प्रयत्न केला। हे सर्व विद्यार्थी माझ्या मनामध्ये सुद्धा या ठिकाणी सतत त्या ठिकाणी राहतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी जे सर्व मान्यवर या ठिकाणी ते जे उपस्थित राहिलेले आहेत, या सर्व मान्यवरांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थी जिथं जिथं काम केलं तिथले ज्यांना शक्य झालं ते सर्व विद्यार्थी इथं हजर आहेत, त्यांचा मित्र परिवार इथं हजर आहेत, आणि संस्थेत आता कार्यरत असलेले शिक्षकही बरेचसे इथं हजर आहेत।
की जी मुलं घडवण्याबरोबर जी संपत्ती, जे संबंध चांगले प्रस्थापित करायचे असतात ते खऱ्या अर्थानं मुलांनी सरांनी इथे केलेले आहेत. उपस्थित तिथला सर्व स्टाफ, विद्यार्थी आणि विद्यार्थी. आता मी काय बोलावं असं काही बाकीच्या वक्त्याने काही ठेवले नाही. मुलांनी सर्व बोललेत, मुलंही बोललेत, त्यांचे मित्रही पिंगारे साहेब बोललेत. येणार आता आणि येणार म्हणजे येणार. आता शेवटपर्यंत इथे येईपर्यंत सुद्धा थोडीशी दुसदूस प्रमुख सरांना होती, येतात किंवा नाही होतात. तर असं कधीच संसवचा आणि लांबचा कोणी नसतो. ज्या कामासाठी संस्थेने आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे आणि ज्या पालकांनी आपला विश्वास ठेवून मुलं आपल्या ताब्यात दिलेले आहे, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आपली नेमणूक आहे. आपण त्याच्यासाठी शासनाचा संस्थेचा पगार घेतो. तेवढं काम जरी अतिशय प्रामाणिकपणे केलं आणि ते मुलांनी सरांसारखं जर केलं तर संस्था निश्चितच तो जवळचा आहे का लांबचा आहे ना बघता त्याच्या पाठीवर थाप पडल्याशिवाय 100% राहत नाही. आणि आमची जी आताची कमिटी ही याकडे जास्त लक्ष देण्यामुळं संस्थेच्या नावलौकिकात खऱ्या अर्थानं भर पडली. आणि म्हणून मी जी सेवा 30 वर्षे त्यांनी इथे या संस्थेत केली, मी संस्थेच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. मुलानी सर, त्यांच्या पत्नी, मुलानी सरांचे आई आणि वडील, त्यांचे सर्व कुटुंबीय, मुख्याध्यापक, काही माजी मुख्याध्यापक, आजी मुख्याध्यापक, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे मुलांनी, परंतु भिंगारे साहेबांच्या भाषणातून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं चित्रपटच डोळ्यासमोर उभं राहिला. आणि भिंगारे साहेबांनी जे काही त्याच्या कुटुंबाविषयी सांगितलं, मी धन्यवाद देईल त्यांच्या मातापित्यांना की त्यांच्या पोटी अशा हिऱ्यांना त्यांनी जन्म दिला. मी सलाम करतो त्यांच्या कर्तृत्वाला. त्या प्रकारचा शिक्षक असा असतो, फक्त पगारापुरतं का. 11 वाजता शाळेत येणार, स्वतः अभ्यास नाही, काय मुलांना द्यायचं याचं नियोजन नाही, कधी 5 वाजता द्यायची वाट पाहायची, कधी पगाराची 1 तारीख यायची वाट पाहायची. फक्त टोपल्या टाकण्याचं काम काही शिक्षक करतात. मला माफ करायचं, फार मोठ्या प्रमाणावर शिक्षक आहे, तो माझे अनुभव मी तुम्हाला सांगतो. नंबर 2 प्रकार आहेत. नंबर 2चा शिक्षकाचा प्रकार असा असतो, अभ्यास पूर्ण शिकवणार, कधीच लेट होणार नाही, बरोबर 11 वाजता शाळेला येणार, कधी शाळा सुटायच्या आत गुंगारा मारणार नाही, वेळेवर येणार, वेळेवर जाणार, पगारापुरतंच फक्त काम करणार. अवांतर काम करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. अवांतर काम शाळेमध्ये अत्यंत अवांतर काम असतात. फक्त आणि फक्त 11 ते 5 काम करायचं, तुमचं बाकी अवांतर काम केलं खात्यात, याची काही घेणं नाही. 3रा प्रकारचा शिक्षक असतो की ज्यांनी शिक्षकी पेशाला, त्या विद्यार्थ्याच्या जीवनमरणाला वाहून घेतलेला शिक्षक असतो. अत्यंत प्रामाणिकपणे रात्रंदिवस जो काम करतो, कष्ट करतो. मग त्या स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, गॅदरिंग असेल, सहल असेल, शालेय पोषण आहार असेल, असंख्य प्रकार असतात शाळेमध्ये. आणि त्याला खूप वेळ द्यावा लागतो, कुटुंबाकडे दुर्लक्ष करावं लागतं. या 3ऱ्या कॅटेगरीमध्ये मोडणारे माझे मुलांनी सर आहे. म्हणून आज जे विद्यार्थी आणि जे त्यांचे माजी विद्यार्थी बोलले, त्याच्यावरून लक्षात येतं की या अतिशय प्रामाणिकपणे सेवा देणारे शिक्षक आज या शिक्षकांना आमची संस्था मुकलेली आहे. साठी बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलेले सर्व मान्यवरांचं या ठिकाणी, त्या सर्वात प्रथम या ठिकाणी